हॅलो गाईज, वेलकम बॅक टू दी अनदर व्हिडिओ. तर आजच्या या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत आमचा कोकणचा प्रवास, सोबतच दादर स्टेशनला आलेली धमाल. दादाची मॅच पप्पा कोण जिंकणार काय वाटतं? इंडिया. बघूया. आज मी चाललोय गावी आणि बरोबर आज T20ची वर्ल्ड कप आहे ना दादा. T20चा फायनल आहे, इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका. आणि हो, आणि दादा आता मॅच आणि आमची कितीची ट्रेन आहे मम्मी? 12. आमची 12 वाजता ट्रेन आहे. आता बोरिवली स्टेशनवरून आम्ही दादरला चाललो. पुढील स्थानक कांदिवली. प्रवाशांनी अगला स्टेशन कांदिवली. गाइस, सब लोग यहाँ पर मैच देख रहे और चिल्ला रहे विकेट गई तो. हाथ में इतना सारा सामान है फिर भी मैच देखनी है भाई. अलग ही वातावरण. विकेट आहे ना भाई, पूर्ण दादर स्टेशन ओरडायला लागलं. मामा आणि मावशीला शोधा. एवरीवन इज वॉचिंग मैच. सबके मुंह में वही, कितने विकेट गिरे, कितने विकेट गिरे. काय काय आणलंस ग एवढं, काय काय आणलंस? अंडर प्रेशर गेम. सगळे जण फोन मध्ये बसलेत बघत किसकी विकेट झाली. 10 रन 2 बॉल भाई. वहिनी वहिनी छोटी सगळ्यांचं ओरडाओरडी चालू झाली भाई. चला. भाई वहिनी दादा वेडा झाला. जनरलची लाईन भाई. दादर टू सावंतवाडी सगळे चाललेत. ऑल सीझनने सगळे सारखे गावी जात असतात. काय सीझनच राहिला नाही गावी जायचा. केवढी लाईन होती तिकडे. वरती चढून झोपलेलो आहोत. मला वाटतं
दादा आता आपण कुठे पोहोचलो? रत्नागिरी. रत्नागिरीला. सो आता किती वाजले? सकाळचे 8 वाजता आहेत. रात्री आपण मुंबई दादरला बसलो आणि आता तुतारीतून फास्ट सकाळी 8 वाजता पोहोचतो आहोत आपण कोकणात, म्हणजेच रत्नागिरीला. आणि एवढा सुंदर पाऊस चालू आहे आणि अजून आमच्या गावी जायला अजून 2 तास. आणि इकडे आहे माझी भाची देवांशी, आमची न्यू मेंबर. काय ती लगेच शांत झाली व्हिडिओ. हाय हाय, लगेच शांत झाली बाई. रत्नागिरीचा स्पेशल वडापाव असतो. उडी मार. मामा उडी मार. काय पण बॅग झाले. मामा उडी मार. लेट्स स्टार्ट न्यू गेम. तर गाईस गेम असा आहे की हा डाईस आहे आणि आता समजा मला 6 पडले तर मी 100 to 1 उलटं लिहिणार फास्टमध्ये. तोपर्यंत जर समजा माझ्या पुढचा प्लेअर दादा आहे तर दादा डाईसने असं असं करत बसणार आणि जोपर्यंत त्याला 6 पडत नाही तोपर्यंत मी कंटिन्यू लिहित राहणार. कळलं? आणि ज्याचं फर्स्ट लिहून होईल 100 to 0 उलटा तो विनर. सो स्टार्ट कर. चल मामा स्टार्ट. मामा एकदाच. मामा त्याला जास्त वेळ लिहून द्यायचं. आले. अरे ह्याने लिहिणार कसं? अरे मी लिहित राहणार, तुम्ही दोघं खेळा. खेचून घ्यायचं मामा. हिसका हिसकी. आले आले आले. नाही नाही दादा होता ना. लिही तू मामा. नाही दादा तू. अरे मामा लिही. आले आले. तू काय मामा आपण गेल्या वर्षीच केलं ना कोकणामध्ये. या टायमाला रिटर्न आलेलो. इथे वाटतं 2 वर्षाने जाते ना. मी गावी 2 वर्षांनी जाते. पुण्याला नाही नव्हते. पुण्याला गेल्या वर्षी ऍडमिशन घेत होती. तू गणपती गेल्या वर्षी एवढ्यात ऍडमिशन प्रोसेस चालू होती. मी गावी होतो. ऑगस्ट मध्ये शिफ्ट झाले मी. सप्टेंबर पासून मी गावी होतो. नंतर गणपती आला तुम्ही लोक. प्रोसेस चालू होती. ते पुण्यातले मित्र काय बोलतात फ्रेंड्स. हां माझे सगळे पुण्याचे फ्रेंड्स बोलतात की किती लकी आहात तुम्ही, कोकणात जाताय, कोकणात फिरायला जाताय. तर मी म्हटलं हो. आमच्या पण ऑफिसमध्ये फक्त किती 4-5 जणच कोकणामधले आमच्या टीममधले. पुण्याला तर कोणीच नाही भाई. कोकण आणि पुण्याचा काही जास्त संबंधच नाही. खूप कमी लोक ते आता रील्स आणि सगळीकडे बघतात ना, त्यांना असं वाटतं किती सुंदर आहे. स्वर्ग आहे, स्वर्ग, पृथ्वीवरचा स्वर्ग. अरे ये. अरे हा व्हिडिओच्या नादामध्ये हा गाइस
गाईज आम्ही उतरलो आहोत कुडाळात गाईज. आणि मला कोकण हार्टेड गर्ल अंकिता बालावलकर, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, फेमस यूट्यूबर कोकणची, ती भेटली. आमच्याच डब्यामध्ये होती ती ट्रेनमध्ये आणि मी तिच्यासोबत आता फोटो काढला. ॲक्च्युली खूप पाऊस आहे त्यामुळे मला व्हिडिओ नाही घेता आला तिच्यासोबत, बट येस आपण तिच्यासोबत फोटो काढला. खूप छान आहे ती, एक अशी कोकणची ओळख खूप चांगल्या प्रकारे त्या प्लॅटफॉर्मवरती ती दाखवत असते. सो येस जाते तिकडे. इलो आता पंडूर तिट्यावर. सोन्या दिसणार नाही, गेली ती परत. लालपरी गाईज, माझ्या मामाचं दुकान दत्तकृपा कुशन वर्क. मामी वाट बघत असेल बाहेर येऊन. 2 वर्षांनी गाईज, आमच्या कोकणाची लाल माती जवळजवळ 2 वर्षानंतर बघतीये. इथला वास, या लाल मातीचा, घरं, सुंदर थंड वातावरण. येस, नाव आय एम गोइंग टू एन्जॉय फॉर द नेक्स्ट 7 days. ये सी यू इन द नेक्स्ट. एक एक जावा रे. हा बली की जय. येवा येवा कोकण आपलंच असा. हो आजोबा, मामी. पाणी बघ किती भरलंय विहिरीत. पाऊस इलो, पाऊस भिजलो आम्ही. काय सांगू, गाव गेलो गावात. सर्व लाव खायचं बघा भात. होय होय, तुका लहानपणीची आठवण येली. मेहनत मेहनत शेती. वाव किती सुंदर दिसते होते हलताना. चला चला, भिजलो भिजलो. वहिनी इकडे सांगू झाली मजा. ओरडा ये आहे तो बघा. डोक्यात बघणार रे. काय रे, बरोबर ना? कुठे दिलं? हो, वहिनी कुठे? बेस्ट बेस्ट भाई, मजा आली. गावचा पाऊस म्हणजे वेगळाच. नेक्स्ट लेवल समीकरण, नेक्स्ट लेवल. पूर्ण भिजलो भाई.